आज मस्तपैकी सकाळ सकाळी आपल्याला जायचं होतं त्र्यंबकेश्वरला. मग काय गाडी घेतली आणि निघालो त्र्यंबकेश्वरला जायला. माझ्यासोबत तर महेश भाऊ होता. मग काय आम्ही दोघं पण भाऊ निघालो त्र्यंबकला जायला 50-60च्या स्पीडमध्ये. सकाळ सकाळी वातावरण पण खूप छान होता. मग काय वातावरणाचा आनंद घेताना आपण पोहोचलो त्र्यंबकला. त्र्यंबकला पोहोचलो तर खड्डे पण लय होते. नवीन रस्ते होऊ राहिलेले. मग आपण डायरेक्ट आलो इकडं या लोकेशनला. आपल्याला त्र्यंबकचा मेन काम म्हणजे आपल्याला इथं भावाच्या हॉस्टेलला यायचं होतं. कारण की आता त्यांना लागणार होत्या सुट्ट्या. मग काय त्यांनाच घेण्यासाठी आलेलो आपण इकडं हॉस्टेलला. मस्त पोहोचलो इकडं हॉस्टेलवर. बघू शकता त्यांचं असं हॉस्टेल आहे. त्यांना सुट्ट्या याच्यामुळे लागत होत्या कारण की आता त्र्यंबकची यात्रा होती. त्याच यात्रेनिमित्त त्यांना सुट्ट्या देणार होत्या. मग काय सर्व पोरांना सोडून दिलेलं. मग काय आम्ही पण आलो घ्यायला त्याला. मस्तपैकी त्याला इथनं घेतलं आणि निघालो आम्ही दर्शन करण्यासाठी. बघू शकता अशा प्रकारे पाळण्या आहेत. मग आलो आम्ही इथं दर्शन घेण्यासाठी. दर्शन वगैरे घेऊन झालं. मग इकडं आपल्याला भेटला हर्षदशी मस्तपैकी बोललो वगैरे. मग डायरेक्ट आम्ही गेलो नाश्ता करण्यासाठी. मस्तपैकी नाश्त्याला होता डाळवडा. मग काय डाळवडा वगैरे खाऊन घेतला आणि निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. मग आपला व्लॉग कसा वाटला करा कमेंटमध्ये.